नमस्कार मंडळी, जय श्री स्वामी समर्थ. काय मस्त अनुभव येतात ना स्वामींचे. अगदी अभक्ताला पण स्वामी मदत करतात. आजचा अनुभव असाच आहे. सदर अनुभव श्री शेट्टी यांचा आहे. ते एक उडुपी हॉटेल चालवतात. त्यांचे अगदी छान चालले होते, पण एक दिवस अचानक त्यांना फोन आला. गावाकडे राहणारे त्यांचे वडील अत्यवस्थ आहेत. त्यांनी त्वरित गावाकडे धाव घेतली. त्यांच्या बाबांच्या दोन्ही किडन्या जवळपास निकामी झाल्या होत्या. डॉक्टरांनी सांगितले की किमान एक किडनी जरी मिळाली तरी ते उर्वरित आयुष्य सुखाने जगू शकतील. तेव्हा मी पण डोनर शोधतो, तुम्हीही शोधा असे म्हणले. हे ऐकून शेट्टी यांना जरा हायसे वाटले. ते म्हणाले, डॉक्टर तुम्ही ऑपरेशनची तयारी सुरू करा, मी डोनर शोधतो. त्यानंतर त्यांनी युद्ध पातळीवर शोध सुरू केला. त्यांनी लगेच 2 व्हॉट्सअप ग्रुप बनवले, एक फ्रेंडचा आणि दुसरा नातेवाईक यांचा. पण म्हणतात ना, नातेवाईक नाही तर नातेवाईट असतात, त्याप्रमाणे. जेव्हा त्यांना ग्रुप का बनवला हे कळले, त्यातले बरेच जण ग्रुपमधून लेफ्ट झाले. पण मित्रांच्या ग्रुपमध्ये सर्वांनी प्रयत्न करू असा रिप्लाय दिला. तर आता पुढे काय झाले, नंतर त्यांनी आपल्या सर्व स्टाफला किडनी दान करण्याचे आवाहन केले आणि जो किडनी देईल त्याच्या परिवाराला आयुष्यभर सांभाळायचे वचन दिले. एवढे सगळे करूनही कोणी दाता भेटत नव्हता. त्यांचा मॅनेजर स्वामी भक्त होता. तो म्हणाला, एकदा स्वामींना बोला, ते नक्कीच तुमची हाक ऐकतील. ते मनोमन म्हणाले, हे स्वामीराया, माझ्या वडिलांना बरे करा. मी सहकुटुंब तुमच्या दर्शनाला येईन आणि यथाशक्ती दानधर्म करीन. आणि त्यांच्या डोळ्यात पाणी आले. ते काही भक्त नव्हते. हॉटेलमध्ये बालाजी आणि स्वामींचा फोटो लावला होता. तो पण मॅनेजरच्या सांगण्यावरून, आणि त्यांची पूजाही तोच करायचा. पण आपले स्वामी इतके दयाळू की ते आपला परका, भक्त, नास्तिक असे काही पाहत नाहीत. ते फक्त प्रार्थनेचा हेतू बघतात आणि कृपा करतातच. 2 दिवस गेले. 3ऱ्या दिवशी मित्राचा मेसेज आला की डोनर मिळाला. त्यांना खूप आनंद झाला. त्या माणसाला हॉस्पिटलमध्ये बोलावून टेस्ट केल्या, पण त्याचे ब्लड रिपोर्ट मॅच झाले नाहीत. शेट्टी पुन्हा हताश होऊन हॉस्पिटलच्या आवारातील सोफ्यावर बसले आणि तेवढ्यात त्याची तंद्री लागली. त्यात त्यांना स्वामींचा हात दिसला. तेवढ्यात लोकांच्या गोंगाटाने त्यांची तंद्री तुटली. तिथे एक अपघातग्रस्त तरुण हॉस्पिटलमध्ये आणला गेला होता. डॉक्टरांनी तपासून त्या तरुणाला मृत घोषित केले. शेट्टी म्हणले, नशीब माझे वडील अजून जिवंत तरी आहेत. पुन्हा ते विचारत पडले की किडनी कशी मिळणार. तेथून ते आपल्या हॉटेलवर गेले आणि मॅनेजरला म्हणाले, काय हो, तुमचे स्वामी कधी कृपा करणार. मॅनेजर म्हणाले, अहो स्वामी माझेच नाही तर सर्वांचे आहेत. असे म्हणताच त्यांचा फोन वाजला. तो डॉक्टरांचा होता. ते म्हणाले, डोनर मिळाला. शेट्टी म्हणाले, अरे वा, मस्तच, कोण आहे डोनर. डॉक्टर बोलले, तो अपघातग्रस्त तरुण. त्याने हयात असतानाच अवयव दान केले होते. आणि हो, महत्त्वाचे म्हणजे त्याची किडनी पण मॅच झाली. हे ऐकून शेट्टी आपल्या हॉटेलमधील स्वामींच्या फोटोसमोर जाऊन रडू लागले आणि भाऊक होऊन बोलू लागले, खरंच उगाच नाही, इतके लोक तुमचे भक्त आहेत. तर इतके दयाळू आहेत आपले स्वामी. अनुभव आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून